नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे सुंदर सोपे असे नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे. तर ते फूल शिकण्यासाठी लागणारे साहित्य: पांढरे मोती, रंगीत मोती 2 प्रकारचे, तिघही मोती 5 नंबरचे आहे, नायलॉन धागा कापण्याकरता कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप उपयोगी पडतो. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढून घेतली. हा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण 2 रंगीत मोती घेऊया. मी गुलाबी आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे, केशरी कलर. तर आता आपण 2 गुलाबी मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 2 गुलाबी मोती ओवून घेतले. एक केशरी मोती ओवून घ्यायचा आहे, एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे, परत एक केशरी मोती ओवून घ्यायचा आहे आणि परत 2 गुलाबी मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, एकूण 7 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून त्याच दिशेने आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपल्या इथे एक फुलाची पाकळी तयार झाली. आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशा आपल्याला ह्या गोलाभोवती 8 पाकळ्या बनवायच्या आहेत. तर आता आपण धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, परत एक रंगीत मोती, असे एकूण 5 मोती आता आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे 5 मोती ओवून घेतले आणि हा जो गोल आहे त्याच्यातले हे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातल्या ह्या दोघंही रंगीत मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा. परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून देणार आहे. परत इथे आपल्याला 2 गुलाबी मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, परत एक रंगीत मोती, असे 5 मोती आपण ओवून घेतले. परत ह्या 2 रंगीत मोत्यातनं, गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई परत बाहेर काढायची. पहा, 3 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकता. त्याची ताटाभोवतीचे मैरपसुद्धा खूप सुंदर दिसते. एक केशरी मोती, एक पांढरा मोती, परत एक केशरी मोती, 5 मोती दरवेळेस आता आपल्याला ओवून घ्यायचे असते. इथपर्यंत, इथे येईपर्यंत आपल्याला 5-5 मोती ओवून हे फूल बनवायचं आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत ज्याच्यातून सुई काढली तो मोती, त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई बाहेर काढून घेऊ. धागा ओढून घ्यायचा. परत इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे आहे. तुम्हाला माझे डिझाईन आवडले असेल तर कॉमेंटद्वारे मला कळवा. डिझाईन कशी झाली, कलर कॉम्बिनेशन कसे झाले ते मला कॉमेंटद्वारे कळवा. एक केशरी मोती,
एक पांढरा मोती, परत एक केशरी मोती. असे 5 मोती होऊन घेतले. परत ह्या तिसऱ्या चौथ्या गोलातल्या ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत ज्याच्यातून सुई काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत इथे आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे, गुलाबी. एक केशरी मोती, एक पांढरा मोती, परत एक केशरी मोती. असे 5 मोती झाले. ह्या 2 गोलातल्या रंगीत मोत्यातनं सुई वरती बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे. आता ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे 7वी पाकळी करायची आहे. तर 7व्या पाकळीकरता आता परत आपण धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती, एक केशरी मोती, एक पांढरा मोती, परत एक केशरी मोती, असे 5 मोती ओवून घेतले. आणि ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता पहिल्यांदा आपण 2 गुलाबी, एक केशरी, एक पांढरा, एक केशरी, 2 गुलाबी, असे 7 मोती ओवले. नंतर असे इथपर्यंत आपण 2 गुलाबी, एक केशरी, एक पांढरा, एक केशरी, असे 5 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ज्याच्यातनं सुई बाहेर काढली तो एक मोती, परत त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा. आणि परत हे 2 रंगीत मोती. आता आपण सुरुवातीला इथे 2 रंगीत मोती, एक केशरी मोती, एक पांढरा मोती, एक केशरी मोती असे ओवून घेतले होते. आता आपले इथे हे 2 गुलाबी मोती आहे आणि हे 2 गुलाबी मोती. तर आता आपल्याला फक्त 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. तर 3 मोती कसे पहा, एक केशरी मोती, एक पांढरा मोती आणि परत एक केशरी मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. ह्या 2 मोत्यातून सुई खाली बाहेर काढली. आता हा जो गोल आहे त्याच्यातले हे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, सुंदर आणि नाजूक असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, ह्या गोलातून सुई बाहेर काढली, हा धाग्याचा गोल झाला. त्या धाग्याच्या गोलातून सुई बाहेर काढली आणि धागा ओढून घेतला. ही अशी आपण इथे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. अशा प्रकारे आपलं सुंदर असं मोत्याचं फूल इथे तयार झालेलं आहे. आता त्याची रांगोळी आपण करू. हे पहा, मोत्याच्या फुलांची रांगोळी. मोत्याच्या फुलांची रांगोळी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.